नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सेलू येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सेलू शहर हादरलं असून या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी आज सेलूकरांनी मूक मोर्चा काढला. 3 ऑक्टोबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींपैकी एक हा व्यवसायाने शिक्षक असून शिक्षकी पेशाचा अपमान करणारे कृत्य केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ व पीडितेला न्याय मिळावा म्हणून सेलूकरांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून सेलू उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर केलं. या निवेदनात गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आज दिलेल्या निवेदनावर सेलू येथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिथं कार्यालयीन कामामध्ये जर का बायका जात असतील तर तिथेही त्यांना आहे ना जो काही कायद्याचं प्रोटेक्शन आहे ते दिलं पाहिजे. आणि बायकांना स्वातंत्र्य आहे, पण आपण त्या स्वातंत्र्याचा उपयोग कशा प्रकारे घेतो आहोत याचा पण स्त्रियांनी पण विचार केला पाहिजे. आणि कुठं जायचं, कसं जायचं ह्याचा पण विचार केला पाहिजे. प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने हे जे वारंवार घटना घडत आहेत त्याच्यावर कारवाई जागरूकपणे करायला पाहिजे. फक्त गुन्हा झाल्याच्या नंतर कारवाई करण्यात काहीच अर्थ नाही. ते गुन्हे घडण्याच्या पहिले आपण काय करू शकतो त्याचा विचार करावा. आणि आपल्या मुलांना नेण्या आणण्याची, ट्युशनला, क्लासला व्यवस्थित जिम्मेदारी घेतली पाहिजे. आणि मुलगा किंवा मुलगी ही क्लासलाच जाती आहे का, क्लासवरून व्यवस्थित टाइम टू टाइम घरी येत आहे का, ही जबाबदारी चोखाळण्याची आणि ती जबाबदारी घेण्याची पालकांना गरज आहे. त्यांचा मोबाईल वेळोवेळी चेक करणं ही पण पालकांची जिम्मेदारी आहे. आणि रात्री बेरात्री मुलगी अभ्यासच करते का व्हॉट्सअपवर टॉक करते हे पण पालकांनी चेक केलं पाहिजे. पालक आज जागृत असला तरच पुढील आपली पिढी संरक्षण म्हणजे पुढील आपली पिढी सुरक्षित राहील, हे लक्षात घ्यावं. शिक्षकाला आपण गुरु या दृष्टीने दर्शवू. आज मुलगी आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत. आपण म्हणतो महिला सुरक्षा आहे, महिला सुरक्षा आहेत, मुली सुरक्षा आहेत. महिला आणि मुली ह्या कृत्याहून कळते की सुरक्षित कुठंच नाहीत. आपण सुरक्षित म्हणून शाळेमध्ये मुलीला कॉलेजमध्ये पाठवतो, पण आज मुलीवर ते अन्याय अत्याचार होताच म्हणले. मला एवढा प्रश्न की महिला आणि मुली सुरक्षित कुठं आहेत हे कळवावे. कारण की त्यांच्या जे अन्याय अत्याचार करणारे आहेत आपण नाबालक म्हणतो, पण त्याला नाबालक म्हणू शकत नाही कारण की त्यांच्या बुद्धीला एवढी वाईट कृत्य सुचते. आणि ते इथून पण नाबालक म्हणून त्याचा फायदा घेऊन ते नाबालक म्हणून अजून पण त्यांचे अत्याचार वाढतात. त्याच्यानं कुठंतरी अत्याचाराला आळा बसावं. नाबालक म्हणून त्यांना बी काहीतरी शिक्षा द्यावं, कारण की दुसरे याचा अनुनय घ्यायचा नाही. आणि जे सर आहेत आणि जे इतर जे अन्याय करणारे आहेत त्यांना कठोरचे कठोर शिक्षा करावी. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.